घोडा वगैरे तहसीलमधून निघतो, तहसीलदारच्या डोक्यावरनं हितवरती पनवेलमध्ये यांचे म्हणजे युद्ध झालता. हां पनवेल पनवेल खाजा बदरुद्दीन इथे येऊन पडले मुंडकर त्यावेळेस ते युद्धामध्ये ते शहीद झाले. मग तिथून तिथपर्यंत ती धर्माचा प्रसार करत म्हणजे सामाजिक पैसे देऊन वाजा गाजा सगळं करतात. असं आता काय वाजणार नाही का आज काय? आज नाही वाजणार म्हणतात. मी राजेंद्र कोकाटे कुंभेचा असा इतका सुधारित दर्गा हे झालाय ना की सांगायसारखंच नाही. आणि अदना मेरा नसीब था आला बना दिया, अदना नसीब था मेरा आला बना दिया, अदना नसीब था आला बना दिया, और मिट्टी को छू के आपने सोना बना दिया। चलो चलो मारेंगे, 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 चलो चलो मारेंगे।
है चलो 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 भारत को चलो चलो भारत को चलो चलो भारत को चलो चलो भारत को चलो चलो भारत चलो चलो भारत को 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 चलो चलो अरे सर से मुसीबत पड़ती है मुसीबत पड़ती है सर से मुसीबत पड़ती है सर से मुसीबत पड़ती है सर से मुसीबत टलती है और सारी बलाएं कटती है तुम चलो 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 भारत को 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 कारण तुम्हाला दिखाने की ना हुआ ऐसे बोली हर साल ऐसे बोली हम हर साल आते हैं आके बोल सकते हो वर्ष घेतलं का ही बातमी बनायला समूह हाजी साहब मालूम है नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत ग्रामीण भागातले विषय दाखवतो आहे. आता मी परांडा शहरामध्ये आहे आणि परांडा शहरामध्ये इथं दर्गा आहे आणि त्या दर्ग्याचा आता उरूस आहे आज. त्या इथं हजरत ख्वाजा बदरुद्दीन चिश्ती यांचा इथं उरूस आहे. आता हा दर्गा आहे त्यांचा आणि इथं उरसाला आता सुरुवात झालेली आहे. इथं काही नागरिक आहेत आपल्यासोबत. काय काय मराठी हिंदी सांगा का तुम्ही तुमचं काय नाव आहे पूर्ण? शमशुद्दीन सय्यद मुनीर. बरं. आता इथं उरूस भरायला सुरुवात आहे. नेमकं याचं काय महत्त्व आहे? इथं लोक येतात महाराष्ट्रातून. लोक येतात म्हणजे ही काय आहे ही दरवर्षी आज 20 जानेवारीला ज्यांचा मोठा उरूस असतो ती घोडा वगैरे तहसीलमधून निघतो. तहसीलदारच्या डोक्यावरनं हितवर ती घोडा येतो. इथनं मग मग इथं ती दर्शन झाल्यावर समाप्ती होती. ह्याचं महत्त्व सांगा ना. काय याचं नाव काय? कुठून यांचं मूळ गाव कोणतं होतं? इथं कसं किती दिवसापासून इथं आले ते त्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? काय याचा इतिहास काय नेमका? तुमचं काय नाव आहे? माझं आहे पाशा मुजावर परांडा. आणि ह्यांचं आहे पनवेलमध्ये ह्यांचे म्हणजे युद्ध झालता. पनवेल पनवेल खाजा बदरुद्दीन इथं येऊन पडले. त्यांचा ही धड येऊन पडला इथं आणि मुंडका होता ना पनवेलमध्ये पनवेलला. तर हर वर्ष ह्यांचा उरूस भरता येतं जत्रा.
हर उरूस. हा इतिहास खरा आहे का पण कसं तुम्हाला कसं काय माहिती? म्हणजे समजा पहिले पिढी सांगत होते ना, पहिले जर पिढी होते ना ह्यांच्या संग आलेले ती समजा सांगत हे आता उरूस व्हायला लागले. हां म्हणजे आमचे आजोबा त्यांचे आजोबा त्यांचे आता ते ह्यांच्या संग होते ना समजे, ह्यांच्या संग होते त्यांनी समजायला सांगून आतापर्यंत चालूच आहे त्यांचं जत्रा भरायसारखं. काय सांगाल तुम्ही? तुमचं काय नाव पूर्ण तुमचं? माझं नाव वाहेद सौदागर. बरं, तुम्ही आता इथं आले होते आता? हा, इथं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. बरं, काय ह्याचं काय महत्त्व आहे बरं इथलं? मग तो म्हणजे हे जी आहे ना, तर आमचे संत खाजा बदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह शहीद आहेत. ते ह्यांची पनवेल तालुक्यात पेन म्हणून एक छोटासा गाव आहे, तिथं त्यांनी ते शहीद झाले आणि तिथून ही इथपर्यंत आले. ती बेगर त्यांचं सर जी आहे म्हणजे वरचं मुंडकर, त्यावेळेस ती युद्धामध्ये ते शहीद झाले. मग तिथून तिथपर्यंत ती धर्माचा प्रसार करत म्हणजे सामाजिक संदेश देतपर्यंत ते परांडेपर्यंत पोचले. तर ह्या त्यांच्या सन्मानार्थ म्हणजे आज 8 रजब उर्दू तारीखनुसार ह्यांचा उरूस प्रत्येक वर्षी म्हणजे पूर्ण गावातले हिंदू मुस्लिम जेवढे बी समाज ह्या गावामध्ये आहेत ते पूर्ण मिळून मिसळून साजरा करतो. इथं आलेले पूर्ण भाविक हिंदू मुसलमान सगळे जाती धर्माचे लोक इथं येतात. बरं, आता उरूस यात्रा मिरवणूक म्हटलं की तिथं DJ लावला जातो, गोंधळ होतो, वाद होतो. आता या वर्षीचं कसं आहे तुमचं नियोजन कसं आहे आजचं? आता ह्या वर्षी बिलकुल अजिबात DJ नाही, बँड नाही, काय नाही. फक्त ते मिलाद आणि त्यांचे ते हे करून फात्या पडून ती चादर घोड्यावर टाकून त्याचं मान जे चादरीचं मान जे तहसीलदार साहेब आहेत परांडा तहसीलचे त्यांचा मान आहे. ती त्यांच्या डोक्यावर ती चादर येते आणि ती चादर घोड्यावर टाकून इथपर्यंत येते आणि ती घोडा इथपर्यंत चढतो ती चादर घेऊन. म्हणजे आता आज काय डॉल्बी वगैरे आता काय आज काय सुद्धा नाही, आज काय वाजणार का नाही मग? काय सुद्धा नाही. तुम्ही जाऊन बघा तहसीलमधनं हे उरूस निघायचं म्हणजे तिथून चादर निघालेली आहे, पाहिजे तर तिथला बी दाखवा तुम्ही. काय सुद्धा नाही आहे, डीजे नाही, फिजे नाही, काय नाही. म्हणजे DJ मुक्त ही उरूस या वर्षी साजरा करण्याचे. त्यापूर्वी कसं होतं काय? पूर्वी वाजत होते बँड बिंड, धिंगाणा फिंगाणा काय होऊ नये म्हणून ह्यापासून बंद केलं असं ठरवलं कमिटीने. इथं सर्व जाती धर्माचे लोक येतात. तुम्ही पण आता आले होते. या वर्षीचा प्रतिसाद कसा मिळतो? प्रत्येक वर्षी भरपूर प्रतिसाद मिळतो. म्हणजे इथून जे गेलेत पहिल्या पिढ्या जे लोक गेलेत परगावला जगण्यासाठी, हे खास करून ह्या गावामध्ये आजच्या दिवशी प्रत्येक माणूस येतो. काय काय कार्यक्रम आहेत तिथले? काय अजून कार्यक्रम भरपूर कव्वाली आहेत, मग तुमचं मुशायरा आहे, भक्तिगीत आहे, मग ते 12 गाड्या आहेत. 12 गाड्याचा काय विषय आहे? एक माणूस ओढते, ती एक माणूस जे आहे ना पूर्ण 12 गाड्या वडत असतो. ते कधीपासून प्रथा आहे? ते कशासाठी? आता एक 2-3 दिवस परत ती पहिले पूर्वीपासूनच आलेली आहे. ती वडणारा बी हिंदू समाजाचाच आहे. हा, म्हणजे हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे सर्व धर्म संभाव, ह्याच्यामध्ये काय जाती धर्माचं काय नाही, सगळ्यांना प्रवेश आहेत. हो मामा, काय नाव आहे तुमचं? सत्तार हबीब बागवान. बर, मग आता उरूस आहे आज? हां, परांडेचं ना, आम्ही परांडेचा उरूस असतो दरवर्षी. आज कमीत कमी 500 वर्षापासून चालू आहे, आज नाही. किती वर्ष सगळे लोक मिळून, सगळे समाजाचे लोक पैसे देऊन वाजा गाजा सगळे करतात. असं आता काय वाजणार नाही का आज? काय आज नाही वाजणार म्हणतात. साधं आज म्हणजे भारी वाटतं का? मग कसं चांगलं झालं का नाही? आता ते बंद झालं, चौकट सगळं बंदच करावं लागलं असं आहे ना. त्यामुळे आता साधं आणू. काय नाव काय नाही, मी राजेंद्र कोकाटे कुंभेचा. असा इतका सुधारित दर्गा हे झाला आहे ना की सांगायसारखंच नाही. आणि शासनानं सुद्धा इतकं बारकाईने लक्ष घातलंय ना, आणि अजून सुद्धा घालावं याच्यावर. इतकं सुशोभीकरण अजून बी करावा. तुमचं काय नाव? कुठून आले तुम्ही? आम्ही बारशेहून आलो. बार्शीचे आहेत का तुम्ही? हां, उरूस आहे म्हणून आलात का? हां हां, जर त्या वर्षी येतो. काय वाटतं वातावरण कसं आहे आता? शांत आहे. बघा, परांडा इथं जे उरूस आहे, इथं भाविक आले होते, नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखल, सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माचे लोक या दर्ग्याला येतात. आज उरूस आहे आणि विशेष म्हणजे मिरवणूक असो, जयंती असो किंवा इतर कुठलाही कार्यक्रम सार्वजनिक असो, त्या कार्यक्रमाला DJ लावला जातो आणि त्याचा आवाजामुळं ध्वनी प्रदूषण होतं. हे आता हा जो उरूस आहे आज,
या आजच्या उरुसाची जी मिरवणूक आहे ती शांततेत होणार आहे. कुठल्याही प्रकारे DJ, डॉल्बी किंवा इतर कुठलंही वाद्य वाजवलं जाणार नाही. हे एक विशेष आहे. अनोखा उपक्रम परांडा शहरामध्ये दर्ग्याच्या उरुसानिमित्त हा सुरू केला, याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असा काही वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, परांडा.